नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस काय योगायोग आहे बघा. 56 वर्षापूर्वी राजीव गांधींना पुत्ररत्न व्हायला आजचा दिवस सापडला होता आणि 60 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, तोही आजचा दिवस म्हणजे 19 जून या दिवशी राहुल गांधी 56 वर्षाचे झाले आणि शिवसेना 60 वर्षाची झाली. शिवसेना स्थापन झाली त्या दिवशी तुषार उद्धव ठाकरेंच्या अंगावर उडले होते आणि त्या तुषारामुळे त्यांच्यात काय चैतन्य आलं कल्पना नाही. तुषार म्हणजे कुठून तुषार उडले तेही सांगणं आवश्यक आहे, नाही तो उगाच गैरसमज व्हायचा. शिवसेना स्थापनेच्या वेळेला जो नारळ वाढवला त्या नारळातले तुषार, आता तुषार नारळात असतात असं माहिती नाही, मला वाटलं कारंज्यात वगैरे तुषार असतात, पण नारळातले तुषार उद्धव ठाकरेंच्या अंगावर उडले होते आणि त्यामुळे एका प्रकारे शिवसेनेचा वारसा त्यांच्याकडे या तुषारातून आला. इतर कोणापेक्षाही जास्त त्यांचा शिवसेनेशी संबंध आहे, कारण ते तुषार फक्त उद्धव ठाकरेंच्याच अंगावर उडले होते. हा तुम्हाला विनोद वाटेल, पण हे भाषण आहे आत्ताचं थोड्या वेळापूर्वीचं. आणि त्यामुळे राहुल गांधींचं भाषण आणि उद्धव ठाकरेंचं भाषण याच्यामध्ये कोणाचं भाषण अधिक सकस आणि कोणाचं भाषण अधिक सपक याची स्पर्धा लावली तर कोण जिंकेल काही सांगता येणार नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आज दोघांनाही म्हणजे राहुल गांधींनाही आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही आपलं भविष्य नेमकं काय आहे या प्रश्नाची साधी जाणीवही होत नाही. त्याच द्वेषाने त्याच तडफेने ती पुन्हा एकदा लढाईला सज्ज होतात, हरतात, पुन्हा एकदा लढाईला सज्ज होतात, पुन्हा हरतात, मग सुट्टीवर जातात. म्हणजे कदाचित 135 वर्ष, कदाचित 140 वर्षाचा इतिहास असलेला काँग्रेस बुडवण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं, तसंच शिवसेना बुडवायचं काम म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना बुडवायचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. आणि आता हे मिशन ॲकम्प्लिश होत आलं आहे, पूर्ण होत आलं आहे, तरी देखील दोघांना जाणीव नाही आहे की आपण आपल्याच पूर्वजांनी स्थापन केलेला किंवा वाढवलेला सांभाळलेला पक्ष आपण संपवत आहोत. मला असं वाटतं की जोपर्यंत राहुल गांधी राजकारणात आहेत तोपर्यंत भाजपाला निवडणुका जिंकण्यात फारसा काही अडचण येईल असं मला वाटत नाही. कालच मी वरळीहून ठाण्याला येत होतो, रात्री उशीर झाला होता, टॅक्सीने येत होतो. टॅक्सी ड्रायव्हर मिश्रा म्हणून होता. मला आश्चर्य वाटलं, या टॅक्सी ड्रायव्हरचं ज्ञान आपल्या अनेक हिंदी मराठी वाहिन्यांवरील पत्रकारांच्या सामान्य ज्ञानापेक्षा आगाध होतं, जास्त होतं. त्यांनी सुरुवात मनसे आणि शिवसेनेनी त्यांच्याच गाववाल्या एका टॅक्सीवाल्याला, शुक्ला त्याचं नाव मला माहिती नव्हतं पण शुक्ला नाव होतं, या शुक्ला टॅक्सी ड्रायव्हरला मारहाण केली, तिथून केलं त्यांनी. अर्थात या शुक्लावर टीका केली की त्यांनी कशाप्रकारे हे असं करायला नको होतं. पण तिथपासनं जी सुरुवात झाली की त्याच्यातनं कशाप्रकारे आमच्यासारख्या टॅक्सीवाल्यांना मनसेचे लोक आणि शिवसेनेचे म्हणजे उबाठा सेनेचे लोक उत्तर प्रदेशच्या गाड्या मुंबईतल्या अडवून त्यांना परमिट दाखवायला सांगतायत आणि नसेल तर त्यांना बाहेर काढतायत वगैरे. मी म्हटलं पण यांचे कार्यकर्ते आहेत कुठे अशा गाड्या अडवायला? आणि ही काय आता शिवसेना, आता ती शिवसेना उरली नाही. कुठेतरी एखादा कार्यक्रम करायचा, 5-7 लोक जमवायचे, तेवढाच अँगलनी कॅमेरानी तो लावायचा आणि TV9 मराठी, मुंबई तक वगैरेवर बातमी दाखवायची. हे सध्याच्या आंदोलनाचं स्वरूप आहे. असं काही मोठं आंदोलन वगैरे, आणि मला काय अशा उत्तर प्रदेश बिहारच्या गाड्या दिसत नाहीत मुंबईत. म्हटलं नाही होत आहे, मी बघितलं आहे, व्हॉट्सअपवर बघितलं. तिथपासनं त्याची गाडी जी सुरुवात झाली, त्याच्यामध्ये एथनॉल असेल, त्याच्यामध्ये इराण युद्ध असेल, त्याच्यामध्ये UGC असेल, बरेच विषय त्यांनी म्हणजे
तो म्हटला मी मोदींचा समर्थक आहे, परंतु बोलता 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 त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपली नाराजी अनेक अंगांनी व्यक्त केली. आणि म्हणून तुम्ही म्हणाले या सगळ्याचा उद्धव ठाकरेंची किंवा राहुल गांधींची संबंध काय, पण त्यांना राहुल गांधींकडनं अपेक्षा आहेत, त्यांना अखिलेशकडनं अपेक्षा आहेत, कदाचित त्यांना उद्धव ठाकरेकडनंही अपेक्षा आहेत की मोदींना हरवायचं काम हे तिघांपैकी कोणतरी नक्की करतील. पण हे तिघे त्याला संधीच देत नाहीत. म्हणजे दरवेळेला वाटतं की आता यावेळेला भाजपचा अवघड आहे, काहीतरी विरोधी पक्षाने जरा ताकद लावली तर भाजप हरू शकतो. आणि हे असं काहीतरी करतात की आजचं उदाहरण घ्या, ही जी सभा आज षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडली, त्याच्यामध्ये आमदारांचा 20 आमदारांचा आणि 4 खासदारांचा आणि काही नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. सत्कार अशासाठी करण्यात आला की हा आकडा तरी कायम राहावा, 4 आणि 20. कदाचित या 20 पैकी 15-16 निघून गेले तर काय करणार. पण स्वतःच्या पक्षाची व्हिजन काय आहे, स्वतःच्या पक्षाला आपल्याला कुठे घेऊन जायचं आहे, याच्यावर चर्चा करण्याच्या ऐवजी सगळी चर्चा भाजपावर, पोरं पळवणारी टोळी, मोदींवर, एकनाथ शिंदेंवर, पुन्हा काहीतरी पानचट जोक. जर स्वतःच्या पक्षाबद्दलच काही व्हिजन नसेल, जुन्या आठवणींच्या शिवाय कशा प्रकारे आम्ही आंदोलनं बघितलेत, कशा प्रकारे लोक चाकू चालवताना आणि सोडा वॉटरच्या बाटल्या राडा बघत बघत आम्ही मोठे आलो, हे मला खरंच कळत नाही की अशा प्रकारे पक्ष चालवून पक्षाची वाटचाल आणखीन किती वर्ष चालणार आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा त्यागाचं एक, तुम्हाला जर वाटत असेल की मी लोकांना भेटत नाही, तुम्हाला जर असं असेल तर मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. आणि समोर बसलेल्या विशाल सभेत, म्हणजे षण्मुखानंदमध्ये विशाल म्हणजे 2-3 हजार, त्याच्यातल्या कोणाला तरी शिवसैनिकाला मी आज पुन्हा शिवसेनेच्या नेतृत्व करायला द्यायला तयार आहे, तुमची तयारी आहे का? मग सगळे म्हणले नाही नाही नाही, आम्हाला तुम्हीच हवं आहेत, आम्हाला तुम्हीच हवं. मग ठीक आहे, मग मी करतो. म्हणजे ही जर अवस्था या परिस्थितीत असेल तर आपण डोळ्याला नेमकी कोणती पट्टी बांधली हा विचार देखील त्यांच्या मनात येतो की नाही मला कल्पना नाही. काँग्रेसची तीच अवस्था आहे. दरवेळेला निवडणुका आल्या की अदानी, अंबानी, मोदी, शहा 2A. आज गंमत अशी झाली की राहुल गांधींच्याच वाढदिवसाला त्याच अंबानींचे खासदार म्हणजे परिमल नाथवानी हे अनेक दशकं ते राज्यसभेवर निवडून जात आहेत, बरेचदा ते अपक्ष म्हणून निवडून जातात. यावेळेला ते झारखंडमधून निवडणूक लढत होते. राहुल गांधींचं म्हणणं आहे की अदानी आणि अंबानी यांना सगळा देश विकायला काढलेला आहे मोदींनी, कारण गुजराती मोदी, शहा, अदानी, अंबानी. आणि त्याच्या विरुद्ध राहुल गांधी लढत आहेत. तर त्याच राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षातल्या आमदारांनी झारखंडमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षाच्या आदेशाला धुडकावून रिलायन्स उद्योग समूहात वरिष्ठ अधिकारी असलेल्या आणि राज्यसभेचे खासदार असलेल्या परिमल नाथवानी यांना निवडून आणलं. म्हणजे बघा दिव्याखाली किती मोठा घनघोर अंधार आहे. आणि तरी देखील सगळं सुशेगात चालू आहे. आता हे झाल्यावर निवडणूक झाली म्हणून राहुल गांधी पुन्हा एकदा परदेशात जातील, थंड होतील, पुन्हा भारतात येतील. उद्धव ठाकरेंचाही वर्धापन दिन झाला, शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन होता, हिरक महोत्सव होता. आणि पुन्हा तीच भाषा, जी भाषा 62 आमदार असताना होती, तीच भाषा जेव्हा 14 आमदार असताना होती, तीच भाषा आत्ता 20 आमदार असताना आहे. आता त्या 20तलेही 16 निवडून गेले तरी हीच भाषा असेल. आजूबाजूला जे वास्तव आहे त्याची साधी दखल न घेता आपण राजकारणात उतरलोय. आपण राजकारण करताना परिस्थिती काय आहे, लोकांच्या अपेक्षा काय आहेत, जगात काय चालू आहे, कशाचा कशाशी संबंध नसताना हे जे सगळं गाडं चालू आहे, त्याच्यामुळे मोदींचा मार्ग अधिक सुकर होतोय. 60व्या वर्षी उबाठा सेना संपली तर सगळ्यांना हळहळ वाटेल. जरी धनुष्यबाण असलेली आणि खरी शिवसेना एकनाथ शिंदेंकडे त्यांच्या हातात असली आणि ती काही वर्ष तरी सुरक्षित राहणार असली, तरी एक ठाकरे परिवारातले आत्तापर्यंत लढणारे, झुंजणारे उद्धव ठाकरे किती काळ लढणार हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आणि उद्धव ठाकरेंनी जर राजकारणातनं संन्यास घेतला तर आदित्य ठाकरे त्यांचा वारसा पुढे चालवू शकतील का, याच्याबद्दलही शंका आहे.
मी उद्धव ठाकरेंबद्दल थोडेसे गौरवोद्गार करतोय, कारण त्या मनाने हे सगळं ईडी बीडी CBI वगैरे सगळं हे होऊ नये. उद्धव ठाकरे अजूनही लढत आहेत. ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षांनी नांगी टाकली ते बघता खरोखरच हा मर्दांचा पक्ष वगैरे असे म्हणू शकतात उभाट असेल. पण तरी देखील बदललेलं राजकारण, बदललेली समाजाची मानसिकता, बदललेली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, कुठलीही गोष्ट समजून न घेता तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू, अशा प्रकारे ती जी असते ना, काही झालं की तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू, अशा प्रकारे जर पक्ष चालवला जात असेल तर मग राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे 156, 160, उद्धव ठाकरे 60 नाही, त्यांचा पक्ष 60 वर्षाचा, त्यांचं भवितव्य असंच भावी म्हणून अधांतरी राहणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.